पाटील आहे. आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव मूर्तिकार. एक गाव होतं, तिकडे एक माणूस राहायचा. त्याला खूप चांगली मूर्ती बनवता येत होती. काही नंतर गावकऱ्याचे लोक आले त्याच्याकडे. गावकऱ्याचे लोक आले. ते म्हणाले, आम्ही ना मंदिर बनवलं आहे, त्याच्यासाठी छान गणपतीची मूर्ती पाहिजे आम्हाला. म्हणून ते मूर्तिकार म्हणाला, हो मी 2 दिवसात करतो गणपतीची मूर्ती. मग काय झाले, 2 दिवस झाले. मग गावकऱ्याचे लोक आले त्याच्याकडे गणपतीची मूर्ती पाहायला. मग गणपतीची मूर्ती पाहिली तर किती छान होती ते गणपतीची मूर्ती. ते वाजवत मंदिरात नेले ते गणपतीची मूर्ती. त्याला दर्शन करायला यायचे लोक. अजून एक दर्शन घ्यायला येत होते. लोकांच्या पायरीसाठी त्यांना एक दगड दिसलं होतं, म्हणून ते पण दगड घेतलं त्यानं. मग त्यांना लोक दर्शन घ्यायला येत होते. तर लोक ते दगडवर पाय देऊन जायचे. एक दिवस काय झालं, ते गणपतीची मूर्ती म्हणाली, ते दगडला ज्याला पायरी बनवली होती त्याला म्हणाली की, अरे तू एवढं उदास कोण आहे? तुला तर मिठाई खायला भेटत आहे, चंदनाचा लेप लावत आहे, फळं भेटत आहे, हे सगळं तुला भेटत आहे, पण मला लोकांची धूळ. मग ते गणपतीची मूर्ती म्हणाला की, एक माणूसला तू आपली गणपतीची मूर्ती काऊन नाही बनवू दिली? म्हणून ते गणपतीची मूर्ती म्हणाला की, लोक तुझ्यावर पाय देईल तर तू राम असं म्हणत जा. मग काही दिवस झाले, ते दगडच्या तोंडातून 15 राम निघाले. मग ते सूर्यदेव खुश झाले. आणि ते सूर्यदेवने गावात एक साधू पाठवला. ते साधून म्हणाला की, तुम्ही बाकीचं चांगलं करत आहे, पण एक चुकीचं करत आहे. ते दगड आहे ना, त्याच्यावर पहिले तुम्ही पाय पडायचा, पहिले पाय पडायचा, मग जात जा आत. मग ते तसंच करू लागले. थँक्यू. गोष्टीचे तात्पर्य, कधीही कोणाला कमी लेखू नये. बघा, या मुलीने तुम्हाला गोष्ट सांगितली. त्या गोष्टीचं नाव